बारामती में योगेंद्र पवार ने लंबित जांच को लेकर राज्य सरकार पर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि घटना को 6 महीने की बीत चुके हैं, लेकिन सीआईडी और डीजीसीए की जांच के बावजूद अब तक कोई ठोस निष्कर्ष सामने नहीं आया। उनका आरोप है कि अजीत दादा के जाने के बाद कई आश्वासन दिए गए, लेकिन कार्रवाई के नाम पर कुछ भी नहीं हुआ। उन्होंने कहा कि आज तक सीसीटीवी फुटेज भी सार्वजनिक नहीं किए गए और वीएसआर कंपनी के मालिक पर भी कोई कार्रवाई नहीं हुई। योगेंद्र पवार ने कहा कि सरकार को पर्याप्त समय दिया गया, लेकिन जांच अपेक्षित गति से आगे नहीं बढ़ी। उन्होंने जल्द से जल्द दूसरी जांच रिपोर्ट सार्वजनिक करने की मांग की और कहा कि आखिर उस दिन क्या हुआ, इसका जवाब जनता और परिवार को मिलना चाहिए। उन्होंने ये भी बताया कि वरिष्ठ नेता शरद पवार जल्द ही प्रधानमंत्री से मुलाकात करेंगे और उम्मीद है कि इसके बाद मामले में ठोस कार्रवाई और जवाबदेही तय होगी। आज आपल्या दादांना जाऊन 6 महिने होत आहे। एकतर 6 महिने असे भराभरा गेले की कळलंच नाही आणि पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यांनी पहिल्या महिन्याभरात आपल्याला एक प्राथमिक अहवाल तिथं दिला, पण तो आम्हाला काही पटला नाही। त्याच्यात अनेक मुद्दे त्यांनी जे घेतले ते चुकीचे आहेत। तुम्ही जर तिथं गेला, बारामतीत गोजूबावी म्हणून एक गाव आहे, तर तिथं खूप गोष्टी त्या प्राथमिक अहवालमध्ये जे त्यांनी लिहिलेले ते सगळे चुकीचे ठरलेले आहेत। तरी आम्ही सगळे इथं थांबलोय आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाहीये। आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे। आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल, पण आता परवाच मी बातम्या बघत होतो, जी एअर इंडियाची जी दुर्दैवी घटना आपल्या अहमदाबादला जी झाली, त्याला वर्ष होऊन गेलं तरी पण आतापर्यंत कुठेही काही तिथं चौकशी केली गेली नाहीये किंवा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नाहीये। आणि अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले। लोकांच्या मनात शंका आहे, सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आतापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाही। याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं। आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, सीसीटीव्ही, साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशी करत आहे, सीआयडी असेल, आपलं डीजीसीए असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो, हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे। का वेळ लागतो असं तुम्हाला वाटतं? आता मी चौकशी तिथं करत नाहीये। चौकशी सगळे पोलीस अधिकारी असतील किंवा जे टेक्निकल लोक आहेत ते सगळे तिथं चौकशी करत असतील, करत आहेत, नाही करत आहेत, हे त्यांनाच आपल्याला विचारावं लागेल। पण वेळ लागतोय हे खरं आहे। आज 6 महिने होऊन गेले, आम्ही पण संयम ठेवला, आम्ही पण थांबलेलो। आम्हाला वाटलं की आज रिपोर्ट येईल, उद्या रिपोर्ट होईल। एवढे दिवस झाले, आतापर्यंत काहीच आपल्या समोर आलेलं नाहीये। पण आता खरी गरज आहे की लोकांसमोर तुम्ही हे सगळं मांडलं पाहिजे। दादांसारखे एवढे मोठे नेते, लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचं नुकसान झालंय, देशाचं नुकसान झालंय आणि तरी पण आतापर्यंत तो रिपोर्ट आपल्या समोर येत नाही। म्हणजे साधं जर कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जरी कुठली दुर्दैवी घटना घडली तरी त्या हॉटेलच्या मालकाला ते अटक करतात आणि मग ती चौकशी तिथं चालू ठेवतात। आज एवढी मोठी घटना होऊन सुद्धा व्हीएसआरच्या मालकांवर अजिबात कुठलीही कारवाई तिथं केली जात नाहीये। व्हीएसआरचे जे सिंग आहेत त्यांना कुठेही तिथं बोलवण्यात येत नाहीये। विमानांची चौकशी तिथं केली जात नाहीये, त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित होत नाहीये। हे पूर्वीपासून लोक म्हणत होते की व्हीएसआर कंपनीच्या विमानांचं मेंटेनन्स नीट होत नाही, विमानात ते फ्यूल मोठ्या प्रमाणात तिथं भरत असतात, कॉस्ट कटिंग करण्याच्या भांगडीत ते सगळे हे गोष्टी करत असतात। आजपर्यंत मी एवढ्या सखोल किंवा खोलात जाऊन मी ह्या गोष्टींवर कधी बोललेलो नाहीये। पण आता आमच्या सगळ्यांचा संयम सुटत चाललाय। बारामतीकरांना आता सगळी उत्तरं पाहिजेत की नक्की त्या दिवशी काय झालं,
तुम्ही आम्हाला एकदा तरी सांगितलं पाहिजे किंवा जे काही चौकशीतून समोर येत असेल हे तुम्ही आमच्या समोर मांडलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना, जे कोण आपले इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील त्यांना सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे सत्य तुम्ही आमच्या समोर मांडावं.